देशातील नवोन्मेषाधारित अर्थव्यवस्थेला बळ देण्यास सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांचा मोलाचा वाटा असून या क्षेत्रातील बौद्धिक संपदा हक्क नोंदणीमध्ये 2021 ते 2025 या कालावधीत सुमारे 40% वाढ झाली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय बौद्धिक संपदेचे संवर्धन करणे गरजेचे असून सर्व लहान मोठ्या उद्योजकांनी IP पेटंट नोंद करावे, असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सहाय्यक संचालक अभय दफ्तरदार यांनी केले. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने AIC पिनॅकल एंटरप्रेन्योरशिप फोरमच्या वतीने आयोजित 2 दिवसीय तिसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेचे उद्घाटन अभय दफ्तरदार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला MSME उद्योजक, स्टार्टअप्स, तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक, कायदेविषयक तज्ज्ञ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पुणे स्टेशन येथील हॉटेल लेमन ट्री प्रीमियर येथे आयोजित कार्यक्रमावेळी पेटंट्स अँड डिझाईन्स विभागाचे सहाय्यक नियंत्रक प्रतीक हेंद्रे, IPR तज्ज्ञ वेदांत पुजारी, मॅक्लिओड फार्मच्या मानसी पाध्ये, टाटा मोटर्सचे मोहम्मद फैजल, वरिष्ठ IP व्यावसायिक प्रियंका कुलकर्णी, AIC पिनॅकल एंटरप्रेन्योरशिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील धाडीवाल, व्यवस्थापक शादाब हुसेन आदी उपस्थित होते. तज्ज्ञांनी पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, औद्योगिक डिझाईन आणि उद्योगाभिमुख IP धोरणावर मार्गदर्शन केले. AIC पिनॅकल एंटरप्रेन्योरशिप फोरम, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी फॅसिलिटेशन सेंटर जे मिनिस्ट्री ऑफ MSME फंडेड केलेलं आहे, यांच्यातर्फे आयोजित या IP यात्रा कार्यक्रमात सहभागी होताना अतिशय आनंद होतोय. सलग तिसऱ्या वर्षी ही IP यात्रा पुण्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ MSMEच्या सहयोगाने AIC पिनॅकलने आयोजित केली. AIC पिनॅकलचा यामधील हा प्रोएक्टिव्ह सहभाग आम्ही खूप ॲप्रिशिएट करतो. आजच्या या प्रोग्राममध्ये मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेसना ज्या पद्धतीने आम्हाला सेन्सिटाईज करण्याची गरज वाटते, त्या पद्धतीने सर्व स्टेक होल्डर्सना बोलवून, जसं की आमचे कंट्रोलर ऑफ पेटंट्स, ट्रेडमार्क, डिझाईन अँड ट्रेडमार्क यांच्या ऑफिसतर्फे पण आज इथे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, ऑफिसर्स आहेत आणि बाकीचे रिप्रेझेंटेटिव्स, पेटंट अटर्नी जे कोणी उपस्थित आहेत, ते जे 2 दिवसामध्ये इथे जी सेशन्स होणार आहेत त्या सेशन्समध्ये सहभागी झालेल्या मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेसना त्याचा खूप फायदा होणार आहे. त्याचा आउटकम असेल किंवा त्याचा टेक अवे असेल हा अतिशय फिनॉमिनल असा असेल, कारण IP फायलिंग्स भारतामध्ये 40% वृद्धीने, म्हणजे 2021-22 पासून 2024-25 पर्यंत त्याच्यामध्ये 40%ची वाढ झाली आहे. आणि आपण तेच बघतोय की गेल्या वर्षभरात तर आपण 1 लाखाचा टप्पा जो आहे पेटंट फायलिंगचा क्रॉस केला आणि त्याच्या MSME सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीने AIC पिनॅकल एंटरप्रेन्योरशिप फोरम आम्हाला खूप आनंद होत आहे. यंदा तिसरी बौद्धिक संपदा यात्रा म्हणजे नॅशनल IP यात्रा आम्ही पुण्यात आयोजित केली आहे. याच्यात MSMEचे रिप्रेझेंटेटिव्ह, गव्हर्नमेंट ऑफिसर्स, पेटंट ऑफिस, मिनिस्ट्री ऑफ MSME मुंबईवरून आलेली लोक यांचं सगळ्यांचं आम्ही स्वागत केलं. MSME यांनी जास्तीत जास्त प्रमाणात IPR करता, म्हणजे पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, GI, डिझाईन याच्याकरता पुढे यावं, याकरता सरकारने घेतलेलं हे उपक्रम आहे. मिनिस्ट्री ऑफ MSMEच्या अंडर आम्ही IPFC सेंटर आहोत आणि मला सांगण्यात आनंद होतो की सरकारी स्कीम अशी आहे की MSMEला ह्या सगळ्या IPR करता, बौद्धिक संपदा घेण्याकरता, पेटंट घेण्याकरता, कॉपीराईट घेण्याकरता फ्री ऑफ कॉस्ट फॅसिलिटी आहे. याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. IPFC सेंटरला, आपल्या नजीकच्या सेंटरला कॉन्टॅक्ट करावा. जर आपला हा पेटंट झालेला असेल किंवा IPR घेतलेला असेल तर त्याचे रिएम्बर्समेंटची देखील याच्यावरती सोय आहे. ऑनलाईन पोर्टल आहे ज्याच्यावरती तुम्ही ॲप्लिकेशन फाईल करू शकता. सो MSMEनी याचा लाभ घ्यावा. किंवा डिफरंट IP राईट्स असतील तर त्याचा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जो बेनिफिट होईल त्याने तुमची फायनान्शियली खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ होईल आणि विकसित भारत जे आपल्या इंडियाचं स्वप्न आहे 2047 साठी, तर त्याच्या अंडर IP स्ट्रॅटजी आणि डिफरंट IP राईट्स दॅट विल बी द बॅकबोन ऑफ विकसित भारत. सो by filing patents in and different IPs will give boost financially, even that will help to give new jobs, create new opportunities and global presence of Indian innovators. So I am